नमस्कार. माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे. किमान वेतन थेट 72,000. वेतन आयोगाची एक्सप्रेस सुसाट. मे-जूनमध्ये देशभरात महत्त्वाच्या बैठकांचा धडाका. सरकारी कर्मचारी आणि निवृत्त वेतनधारकांसाठी नव्या वेतन आयोगाची प्रतीक्षा कधी संपणार हा सध्या सर्वात मोठा चर्चेचा विषय आहे. ऑल इंडिया NPS एम्प्लॉईज फेडरेशनचे अध्यक्ष यांनी राष्ट्रीय सुधार पगार आणि पेन्शन कधीपासून हातात पडू शकते याबाबत अत्यंत महत्त्वाची माहिती दिली आहे. चला तर जाणून घेऊयात सविस्तर माहिती. त्यापूर्वी चॅनलला पहिल्यांदा भेट देत असाल तर लाईक करायला विसरू नका, सबस्क्राईब करायला विसरू नका, नवीन अपडेट्ससाठी बेल आयकनला प्रेस करायला विसरू नका आणि माहिती आवडल्यास आपल्या सहकारी मित्रांना शेअर करायला देखील विसरू नका. सरकारने 8व्या वेतन आयोगाची स्थापना केली आहे. आयोगाला आपला अंतिम अहवाल सादर करण्यासाठी 18 महिन्यांचा कालावधी देण्यात आला आहे. 18 महिन्यांचा कालावधी मे 2027च्या सुमारास संपतो. आयोगाने आपले काम थोडे लवकर पूर्ण केले तर एप्रिल 2027 पासून कर्मचाऱ्यांना सुधारित पगार मिळण्यास सुरुवात होऊ शकते. कर्मचारी संघटनांच्या प्रमुख मागण्या काय आहेत? देशभरात सध्या 8व्या वेतन आयोगाच्या विविध बैठका आणि सल्लामसलत सत्रे सुरू आहेत. यामध्ये कर्मचारी संघटनांनी प्रामुख्याने खालील मागण्यांवर भर दिला आहे. दर 5 वर्षांनी वेतन सुधारणा. दर 5 वर्षांनी वेतन सुधारणा करावी. DA वाढवूनही महागाईचा सामना करणे कठीण होत असल्याने हा कालावधी 5 वर्षावर आणण्याची मागणी होत आहे. DAचे मूळ वेतनात विलिनीकरण. जेव्हा महागाई भत्ता 50% किंवा त्याहून अधिक होतो तेव्हा तो मूळ वेतनात विलीन करावा अशी आग्रही मागणी आहे. असे असल्यास घरभाडे भत्ता आणि इतर भत्ते आपोआप वाढतील, ज्यामुळे एकूण पगारात मोठी वाढ होईल. किमान वेतन आणि फिटमेंट फॅक्टरमध्ये वाढ. कर्मचारी संघटनांनी किमान वेतन वाढवून ते 72,000 रुपयांपर्यंत करण्याची आणि फिटमेंट फॅक्टर 2.86 ते 3च्या वर करण्याची शिफारस केली आहे. पुढील बैठकांचे वेळापत्रक. 8व्या वेतन आयोगाने विविध राज्यांमधील कर्मचारी संघटनांशी संवाद साधण्यास सुरुवात केली आहे. नुकतीच नवी दिल्लीतील बैठक पार पडल्यानंतर हैदराबाद, श्रीनगर, लडाख या ठिकाणी मे आणि जून महिन्यात बैठकांचा सत्र चालू असणार आहे.